काश्मीरी। अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। सोलापूरमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे हिंदी सक्तीच्या निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। आपण पाहतोय सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे पदाधिकारी एकत्रित येत या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर राज्य शासनाकडून हिंदीच्या तिसरी भाषा हिंदी म्हणून निर्णय जो घेण्यात आलेला आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन जे आहे त्या ठिकाणी करण्यात येताना आपण पाहतो या ठिकाणी संपूर्ण शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी एकत्रित येऊन हे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि घोषणाबाजी करत या ठिकाणी या सरकारच्या निर्णयाचा निषेध जो आहे त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। महिला पदाधिकारी पुरुष पदाधिकारी सर्वच या ठिकाणी एकत्र आले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तरी काय सांगाल, तुम्ही एकत्रित आलेले आहात, मनसेचे पदाधिकारी सोबत आलेले आहेत, आंदोलन करताय, काय भूमिका आहे? आज संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे। आपण असं म्हणतो की माझ्या मराठीचे बोल कौतुके अमृतातही पैदा जिंके, अशी मराठी असताना हिंदी सक्ती करण्याचं कारण काय? आणि राष्ट्रभाषा तिसरी हिंदी म्हणून त्यांनी अनिवार्य केलेली आहे, ही महाराष्ट्रात कुणालाच मान्य नाही आहे। महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष, मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असू देत, मनसे असू देत, सर्व महाराष्ट्रातले मराठी प्रेमी असू देत, अनेक साहित्यिक कलाकार, महाराष्ट्रातला मराठी प्रेमी प्रत्येक नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहे। आणि मनसेचे शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष देखील आहेत, लोकसभेचे अध्यक्ष, कशासाठी सहभागी झाले आहेत आणि एकत्रित सहभागी झालेले आहेत, काय भूमिका आहे? आमचा एकच, या महाराष्ट्रामध्ये मराठी संस्कृतीवर मराठी भाषेवर घाला घालण्याचं काम हे रेशीमबागेतल्या आदेशावरून चालू झालेलं आहे। जाणून बुजून या महाराष्ट्रामध्ये तिसरी भाषा हिंदी सक्तीचं करण्याचं हे केंद्र सरकारच्या आडून हे देवेंद्र फडणवीसांनी षडयंत्र केलेलं आहे। मन वयामध्ये ज्या लहान मुलांना आईच्या मायेची आणि मातृत्वाची जी गरज असते याच्यापेक्षा हे सवतीच्या लेकराप्रमाणे या महाराष्ट्रावर प्रेम करण्याचा प्रयत्न करायला लागलेत। या महाराष्ट्राची संस्कृती बुडवण्यासाठी, या महाराष्ट्राला अधोगती करण्यासाठी जाणून बुजून हे जे षडयंत्र आहे, ह्या षडयंत्राच्या विरुद्ध सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी हिंदी सक्ती विरोधात गेल्या 4 महिन्यापासून आवाज उठवलेला आहे आणि त्याला या मराठी माणसासाठी, मराठीसाठी एक होण्यासाठी, एक झेंड्यासाठी आपण इथं आलेलो आहोत। काय भूमिका आहे, काय नक्की या पुढच्या कालावधीमध्ये शिवसेनेची भूमिका असणार? खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अर्धा देश इथं जगतोय। मुंबईमध्ये अर्धा देश, अनेक वेगवेगळ्या राज्यातले लोक इथं जगतात, इथं खातात, इथं पितात। मग खरं तर महाराष्ट्राला हिंदी सक्तीची गरज नाही, तर देशाला मराठीची गरज आहे। त्याच्यामुळं देशात मराठीची सक्ती करण्यात यावी। असलं जर देवेंद्र फडणवीसाचा कपट डोक्यात जर राज्यहितात चालवायचं असेल तर देवेंद्र फडणवीसाचं असलं आम्ही षडयंत्र खपवून घेणार नाही। पुढच्या काळामध्ये शिवसैनिक, मनसे सैनिक मंत्रालयामध्ये घुसून सगळी फोडतोड केल्याशिवाय राहणार नाही, त्याचा परिणाम भोगायची आम्ही तयारी ठेवलेली आहे। काय भूमिका आहे? शहराध्यक्ष म्हणून तुम्ही देखील आलेले आहात। महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या सरकारने, फडणवीस सरकारने त्रिभाषा सक्ती म्हणून हिंदी भाषा पहिलेपासून सक्तीचा GR काढलेला आहे। या GRच्या विरोधात आम्ही इथं सगळे मराठी प्रेमी पक्ष, मराठी प्रेमी नागरिक मिळून त्याची होळी करण्यासाठी आम्ही या सरकारचा निषेध करण्यासाठी इथं थांबलो आहेत। मराठी धर्म, महाराष्ट्र धर्म संकटात आलेला आहे, म्हणून हे आंदोलन आहे। काय इशारा असणार आहे सत्ताधाऱ्यांना? मराठी ही फक्त भाषा नसून या महाराष्ट्राचा सन्मान आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि केंद्र सरकारच्या दबावाखाली राज्य सरकारनं हा जो मराठी सक्तीचा निर्णय घेतलेला आहे याच्यासमोर महाराष्ट्र कधीही झुकणार नाही। आणि जर हे गळचेपी करत असतील आणि जर उद्याच्याला हे रद्द करणार नसतील तर आज आंदोलन महाराष्ट्रात होतंय, उद्या आंदोलन तालुक्यात होईल, गावागावात होईल, गल्लीगल्लीत होईल, महानगरपालिकेच्या प्रत्येक वार्डात होईल, अशी या ठिकाणी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं जाहीर चेतावणी देतोय। काय इशारा आहे भाऊ? काय हिंदी सक्ती जर देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये सक्ती करून जर लादत असतील, आम्ही सोलापूर जिल्ह्यातील जे शिक्षण खातं आहे, महापालिकेचा शिक्षण विभाग असू दे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग असू दे, त्या शिक्षण अधिकाऱ्याच्या तोंडाला काळापासून त्या सोलापूर शहरामध्ये आता वारीच्या काळामध्ये जे पालकमंत्री येतात त्या चंड पालकमंत्र्याला आम्ही अडवण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करणार आहे।
पाहतो या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी GRची होळी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येणार आहे. खरं तर शिवसेना आणि मनसे दोन्ही एकत्र येत हे आंदोलन जे आहे त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.